माझं म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर एक पूर्णपणे स्टेटमेंट द्यावं आणि राज्याला खरं आहे काय ते मांडावं। मी म्हणते तुम्ही म्हणते याच्यावर नाही बघा, कारण काय याच्यात रोज नवीन स्टोरीज येतात। पहिल्या दिवशी सगळे त्या पोलीसच्या विरोधात उतरले, आता जसं एक एक बातमी येते कळतंय की ते पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करत होते, निष्ठेने आणि इमानदारीने करत होते। त्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। ती पण मला माहिती नाही, मला जे खरं झालंय, जे व्हिडिओज तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहिलेत ते मला माहितीये की एका तहसीलदार का तलाठी कोण आहेत त्यांना हाणामारी झाली, गाव गुंडांनी केली, त्यांना वाचवण्यासाठी एक पोलीस तिकडे जाते, ती तिचं काम इमानदारीने करते, त्याच्यानंतर त्याची इन्क्वायरी होते। कलेक्टर म्हणतात की तहसीलदार आणि ती महिला करत होती, हे योग्य आहे। इथपर्यंतची स्टोरी सगळी उघड्या डोळ्यांनी सगळ्या चॅनल सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने नाही देशाने पाहिली आहे। कारण का काल मी जेव्हा मतदानाला गेले प्रत्येक जण मला तोच प्रश्न विचारत होता की काय आमच्या महाराष्ट्रातले आणि दिल्लीतले सगळे जर्नलिस्ट, सगळे हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, पंजाब सगळ्या चॅनल्सनी स्टोरी देशभर दाखवलेली आहे। असेल त्यानंतर दादांनी सगळे कार्यक्रम रद्द केलेत। काल राष्ट्रवादीचा ना वरळी डोमला बैठक होती, दादा गेले नाहीयेत, सुनील तटकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। आज दिवसभराचा दौरा रद्द आहे, ऑफिशियली असं सांगण्यात येतं की दादांची तब्येत खराब आहे। महायुतीत या सगळ्यांमुळे दादांना टार्गेट केलं जाते, कारण दादाचेच मंत्री काही दादाच्या विरोधात स्टेटमेंट केलं या सगळ्यावरून। हे नाही मला माहिती कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे। मला लिमिटेड माहिती आहे की या राज्यामध्ये एक IPS जी मेरिटवर पास झालेली मुलगी आहे, ती निष्ठेने तिचं काम करते। दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर यांनी प्रश्न उपस्थित केले। बस बाकीचे लोक कॉपी करून पास होतील, आम्ही नाही कॉपी करून कधी पास झालेलो। त्याच्यामुळे तुम्ही जे आरोप करता एका सुशिक्षित सुसंस्कृत महिलेवर, जी दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं रँकिंग आहे देशाचं, तिच्या 335वर रँकिंग आहे देशामध्ये, ती कुठला परिवारवाद नाही बाई, ती मेरिटवाली मुलगी आहे, तिला मेरिटवारी नोकरी मिळाली, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, तिथे तलाट तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव। हा म्हणजे हा UPSCचा अपमान आहे, तुम्ही UPSC ला चॅलेंज करताय। दुसरा मुद्दा की तलाट्याला ही गेलीत कशी, अरे ती पोलीस आहे, ती कुठेही जाऊ शकते। आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इलिगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही, हा कुठला निर्णय? ते पोलीस आहेत, पूर्ण ऐकून तर घ्या माझं। घाईघाईमध्ये कधी कधी काय होतं, मिस इन्फॉर्मेशन बाहेर झालं। काय झालं तर तलाठ्याला हाणामारी झाली असा व्हिडिओ कालपासून सगळे लोकमतच्या वर्तमानपत्रात काल ती बातमी छापून आलेली आहे। मी स्वतः वाचली आहे दिल्लीत म्हणून सांगते, कारण का मला उगाच आरोप करायला आवडत नाही, कुठून आम्हाला मिळालेली इन्फॉर्मेशन ही माहिती असली पाहिजे। लोकमतनी काल ते लिहिलं की महिलेवर तलाट्यावर आरोप झाले, हाणामारी झाली तलाट्याला का तहसीलदाराला। मग तिथून पोलिसांना फोन गेला, ती आली आणि काल तिथल्या कलेक्टरांचं स्टेटमेंट आहे की जी कारवाई तलाठी कोण करत होते आणि पोलिसांची ती योग्यच आहे, हे कलेक्टर म्हणतायत, मी म्हणत नाहीये। आणि मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे। म्हणजे इमानदार लोक जर व्यवस्थित काम करत असतील तर कुठलेही गावगुंड जर लोकांना असं वागावं लागलं, हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कोणीही यांना पाठीशी घालू नये। जर या कुठल्याही जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारने त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल, ते कुठल्याही पक्षात, आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही, हे जन आंदोलन या सरकारच्या विरोधात करू। त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की तिथला जो तहसीलदार तलाठी जो कोणी असेल ज्याला हाणामारी झाली, ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे। आणि ही सुशिक्षित सुसंस्कृत मेरिटवर पास झालेली जी पोलीस आहे तिला न्याय मिळाला पाहिजे।